एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी पॅटर्न सारखंच गुणरत्न सदावर्तेंचं एसटी बँकेतलं पॅनल सुद्धा हायजॅक झाल्याचं चित्र आहे। सदावर्तेंविरोधात ज्या 19 पैकी 14 संचालकांनी बंड केल्याची चर्चा होती ते आज मुंबईमध्ये परतलेत आणि सदावर्तेंचा बँकेशी संबंध नसल्याचं विधान त्यांनी केलं। शिवाय राजीनाम्याऐवजी आम्ही आता एकजुटीनं कारभार सुधारू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला खटकत गेल्या आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही गुवाहाटी करायची। त्याप्रमाणे आम्ही गुवाहाटी केली। 1.5 वर्षांपूर्वी जसं बंड शिवसेनेमध्ये घडलं तेच बंड गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी पॅनलमध्ये घडतंय। तसंच आम्ही सुद्धा 27 दिवसांनी गुवाहाटी करून मुंबईत परतल्याचं एसटी संचालकांनी म्हटलं। थोडक्यात काय तर जसं शिंदे गटाने शिवसेना आमचीच आहे असं म्हणत सभागृहामधले निर्णय घेतले तसं सदावर्ते आणि बँकेचा काहीही संबंध नाही अशी भूमिका त्यांच्याच पॅनलच्या संचालकांनी घेतली। तो मान आम्हाला आमच्या पॅनलकडून मिळाला नाही, ही सर्वात प्रथम लांछनास्पद गोष्ट आहे। तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला खटकत गेल्या आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही गुवाहाटी करायची। त्याप्रमाणे आम्ही गुवाहाटी केली। की संचालकांनी राजीनामा दिला ही निव्वळ अफवा आहे। आम्ही हे जे काही संचालक बंड करून बाहेर आहोत आणि ती सुरळीत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो आणि मी माझे शब्द सांगतो। ते या बँकेच्या पॅनलवरती आहे त्यामुळे त्यांची साथ सोडली असं म्हणावं का? नाही, आम्ही साथ सोडलेली नाही आहे। आम्ही आहे तिथेच आहेत। बँक आणि सदावर्ते यांचा काही संबंध येत नाही। बँक सुरळीत करण्यासाठी आम्ही बाजूला आलोय। सदावर्ते यांची सत्ता आल्यानंतर एसटी बँकेमध्ये झालेला अनागोंदी कारभार, ठेवींपेक्षा कर्जाचे व्याजदर घटवून बँक धोक्यात आणणं, हजारो एसटी कर्मचारी सदस्यांनी काढून घेतलेल्या शेकडो कोटींच्या ठेवी, सदावर्ते यांनी स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना बँकेमध्ये नियुक्ती करणं असे अनेक आक्षेप घेतले जात होते। त्यामुळे 19 संचालकांपैकी 14 संचालकांनी वेगळी भूमिका घेतली। त्यापैकी 10 संचालकांनी बँकेचा कारभार सुरळीत करा, चुकीच्या नियुक्त्या रद्द करा अशी मागणी केली आहे। तुम्ही गुवाहाटी केली आहे म्हणतात, याचा अर्थ नेमका काय काढायचा? याचा अर्थ एकच आहे की बँकेचं कामकाज जे विस्कळीत झालं होतं ते कामकाज सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांच्या, अभ्यासू लोकांच्या, पुन्हा मी ते सांगतोय की त्यांचं मार्गदर्शन घेऊन बँकेचं कामकाज सुरळीत करण्यासाठी आम्ही अभ्यास सत्र, चिंतन सत्र आयोजित केलं। पण गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं की सगळे जे संचालक आहेत ते आमच्या सोबत आहेत, आमच्या पॅनल सोबत आहेत। मग याचा अर्थ काय काढावा? कारण तुम्ही म्हणता आम्ही गुवाहाटी केले, ते म्हणतात की आमच्या सोबत आहे। 19चे 19 संचालक आज कुठेही गेलेले नाहीत, कुठेही जाणार नाहीत। फक्त आणि फक्त आपल्या बँकेचं कामकाज कसं सुरळीत होईल यासाठी आम्ही हा निर्णय घेऊन या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत। गेल्या 27 दिवसांपासून सदावर्तेंच्या पॅनलचे 14 संचालक नॉट रिचेबल होते। मात्र आपण गुवाहाटी केली आणि बँकेच्या कारभाराबद्दल चिंतन केलं असं संचालक आता म्हणतायत। 27 दिवसानंतर एसटी बँकेचं मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलमध्ये ते दाखल झाले। पण आता राजीनाम्याऐवजी आम्ही बँकेचा कारभार सुधारू असं म्हणत त्यांनी नाव न घेता सदावर्तेंना धक्का दिल्याचं बोललं जातंय। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।